कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही। आपण कायम आपली पायरी लक्षात ठेवायची। आपल्या समोर कोण आहे त्याच्यापेक्षा आपण काय आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे। कशाला त्या मोठ्या लोकांच्या वाट्याला जायचं? तुला माहितीये ना, अहिल्या मॅडम मला भाऊ मानतीयेत आणि त्यांच्याच सुनेला तू ताड ताड बोलून आलीस। विसरलीस का? तू त्यांच्या घरात मोलकरीनेच आणि मी ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर। 7 जन्मात त्यांच्याने आपली बरोबरी होऊ शकत नाही। अगं त्यांचं मन बघ, त्यांच्या मनाचा मोठेपणा बघ। त्यांनी आजपर्यंत तुला आणि मला कधी नोकरासारखं वागवलं नाही। त्याची परतफेड ही अशी करायची का? तुम्हाला मी मागे एकदा सांगितलंय, आता परत सांगतो। त्यांच्या दृष्टीने आपण माती होत, माती। आणि ते आभाळ आहेत, लई अंतर आहे याच्यात, आणि ते आपल्याला तसंच ठेवायचंय। मामा, तुम्ही प्लीज पारूला काही बोलू नका। हे बघ, ह्या सगळ्यात तिची काही चूक नसणार, आय नो। पारू, मला तुम्ही कशा पायी आला तिथं? मालक आहात ना तुम्ही? आम्ही नोकर आहोत। मग नोकर माणसांच्या उमरेला कशा पायी पाय लावताय तुम्ही? तुम्ही जा, निघा इथनं। प्रीतम बाबा, मी हात जोडतो तुमच्या समोर। आता तिचं डोकं ठिकाणावर नाहीये। प्लीज तुम्ही जाल का? मी समजून सांगतो तिला, प्लीज। मामा पण प्लीज जाल का? किती तोंड चालतंय? मॅडम बोलवलं? सावित्री, माझी कॉफी कुठे आहे? तुला माहितीये ना मला वेळेत लागते कॉफी। सॉरी मॅडम, रोज पारू आठवण करून देते ना, त्यामुळे लक्षात नाही आलं माझ्या। पण सांगितले मी, येईल इतक्यात। आल्यात। थांबा सावित्री, या घरात मला एक धड कॉफी पण मिळणार नाहीये का? मॅडम, रोज ती तुमची कॉफी पारू बस। किर्लोस्करांची शिस्त कुण्या एका माणसावर अवलंबून नाहीये। आणि पारू नसेल घरात तर तिची कामं तू करायला पाहिजेस। आणि याआधी पारू नव्हती तेव्हा ही सगळी कामं तूच करत होतीस ना सावित्री? हो मॅडम, मी लक्ष देईन। घेऊन जा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।